नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना. तर आज आपण इथं ताकापासून कढी कशी बनवायची ते बघणार आहोत. रेसिपी अगदी साधी सिंपल आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. कढी फुगलेली आहे आणि याच्यामध्ये मी घरच्या डाळीचं बेसन पीठ वापरलेलं आहे. त्याच्यामुळं रंग जास्त पिवळसर नाही दिसत, थोडासा पांढरा दिसतोय, पण कढी चवीला छान लागते. इथं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी ताक घेतलेलं आहे अर्धा पातेला आणि असं पातळ ताक आहे. तर इथं अर्धी वाटी बेसन पीठ घेतले आणि बेसन पिठामध्ये ताक थोडंसं ओतायला लागले आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदमच ताकामध्ये जर बेसन पीठ टाकलं तर ह्याच्या गाठी होतात आणि फोडायला वेळ लागतो, म्हणून हे असं थोडंसं घेऊन मिक्स केलं आहे. ह्या पण पूर्ण गाठी नाहीत फुटल्या, पण नंतर फोडायच्यात अजून राहिलेले, ह्याच्यामध्ये मिक्स झाले फुटतात. तर इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या, आता लसणाच्या पाकळ्या, 1 चमचाभर मीठ, 1 चमचाभर जिरे, थोडीशी कोथिंबीर. आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरून घेतलं, ह्याचं वाटण तयार करून घेतलं आहे. आता इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि ह्याच्यामध्ये 1 पळी तेलाची टाकलेली आहे. तर इथं अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, कढीपत्त्याची पानं 5-6 आणि आता जे हिरव्या मिरचा ठेचा बनवून घेतला होता ते तेलामध्ये टाकला आहे आणि ते तेलात थोडासा परतून घ्यायचा आहे. कच्चाच परतायचा आहे, ते जास्त करपू नाही द्यायचा. तर आता हे परतत आले, याच्यामध्ये ताक आणि बेसन पीठ मिक्स केले ते ओतून घ्यायचे. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे बेसन पीठ शिजण्यासाठी. तरी तर मी पाणी टाकले ना, अशा पद्धतीने कढी तयार झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं परत एकदा. ती कढी अशी फुगलेली, कढीला उकळी येऊ द्यायची नाही, कमी गॅस करून कढी फक्त फुगू द्यायची, चवीला छान लागते. उकळी जर आली तर कढी फुटते आणि एकीकडं दही आणि बेसन पीठ अलग अलग होतं आणि चव लागत नाही त्याला. आता इथं कोथिंबीर टाकून घ्यायची. कढी तयार झाली.